अजित पवारांच्या गौप्यस्फोटानंतर आज शरद पवार अजित पवारांना उत्तर देणार आहेत। संध्याकाळी 4 वाजता पवार पत्रकार परिषद घेणार आहेत। शरद पवारांनी आमदारांची बैठक बोलावली आहे। दुपारी 2 वाजता पुण्यात आमदारांची बैठक होणार आहे। अजित पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आमदारांशी चर्चा करणार आहेत। जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांचा एक जुना व्हिडिओ शेअर केलाय, ज्यात अजित पवार शिंदे गटावर टीका करताना दिसतात। याच व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे अजित पवारांनी नवी निशाणी घेत नवा पक्ष काढावा आणि स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवावं असं आव्हान आव्हाडांनी दिलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची स्क्रिप्ट ही भाजपची असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। चारित्र्य हनन करण्याचं अल-कायदा या दहशतवादी संघटनेचं ही तंत्र होतं असं म्हणत राऊतांनी थेट भाजपला अप्रत्यक्षपणे उपमा दिली। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा संभाजीनगरमधील दौरा रद्द झालेला आहे। मराठवाडा साहित्य संमेलनाच्या उद्घाटनानिमित्तानं ते संभाजीनगरच्या गंगापूरमध्ये येणार होते, मात्र हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं कारण देत अजित पवारांचा दौरा रद्द करण्यात आलाय। मराठा संघटनांनीही या दौऱ्याला विरोध केला होता। मनोज जरांगे पाटील यांच्या सभांचा आज धडाका पाहायला मिळणार आहे। जरांगे यांच्या आज दिवसभरात 3 जाहीर सभा होणार आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 2 तर जालना जिल्ह्यात 1 सभा होणार आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांना पोलीस सुरक्षा देण्यात आलेली आहे। आरक्षणावरून वातावरण तापल्यानं तायवाडेंच्या सुरक्षेसाठी शस्त्रधारी पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली। पोलीस सुरक्षा मिळाल्यानंतर तायवाडे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत। मागासवर्ग आयोग सदस्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर बालाजी किल्लारीकर यांनी शरद पवारांची आज भेट घेतली। जातनिहाय जनगणना तसंच जातींचं सामाजिक मागासलेपण तपासावं अशी किल्लारीकरांची मागणी होती। आज संध्याकाळी 6 वाजता विधान भवन इथे विरोधी पक्षाच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली। विजय वडेट्टीवार, नाना पटोले, अंबादास दानवे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाचे काही नेतेही या बैठकीला हजर राहणार आहेत। अधिवेशनासह विविध राजकीय विषयांवर या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे। देशातील 5 राज्यांच्या निवडणुका संपताच भाजप राज्यात पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे। 5 राज्यांमध्ये निवडणूक प्रचारासाठी गेलेल्या भाजप नेत्यांना नागपुरात बोलावण्यात आले। 16 डिसेंबरला नागपुरात कार्यसमितीची बैठक होणार आहे। तेव्हा हिवाळी अधिवेशन काळात 500 पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक पार पडेल। संजय राऊतांनी महायुती सरकारमधील मंत्र्यांवर खळबळजनक आरोप केलाय। दादा भुसेंसह मंत्रिमंडळातील 100% मंत्री भ्रष्ट असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला। राऊतांनी पुन्हा एकदा खोके सरकार असं म्हणत एकनाथ शिंदेंना डिवचलं। नागपुरात खासदार महोत्सवात मुख्यमंत्री शिंदेंनी फडणवीस आणि गडकरींसमोर सुफान फटकेबाजी केली आहे। फडणवीस आणि गडकरींनी गायलेल्या गाण्याबद्दल शिंदेंनी कौतुक करत दोन्ही नागपूरकर अस्सल कलाकार असल्याचं म्हटलंय। राजकारणात सारेच असूर नसतात, सुरेल माणसंही असतात अशी टोलेबाजी विरोधकांवर केली आहे। रत्नागिरीत आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे। शिंदे जितकं बोलतील तेवढं जास्त स्वतःचं हसू करून घेतील, अलीकडे ते दिलेली स्क्रिप्ट वाचतात अशी टीका त्यांनी केली आहे। तसंच त्यांच्या बोलण्याला आणि कामाला गती नाही असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय। नाशिकमध्ये मराठी पाट्या लावण्यावरून महापालिका आयुक्तांनी व्यापाऱ्यांना तंबी दिली आहे। मराठीतून पाट्या लावा अन्यथा प्रति कामगार 2000 रुपयांचा दंड आकारला जाईल अशी तंबी आयुक्तांनी दिली आहे। काल मनसेनं इंग्रजी पाट्यांविरोधात आंदोलन केलं होतं, त्यानंतर प्रशासनानंही कारवाई करण्याचे आदेश दिले। अमरावतीत एका व्यावसायिकावर महाराष्ट्रीय असल्याचा पुरावा दाखवण्याची वेळ आली आहे। सनी शेट्टी हे व्यावसायिक आडनावावरून ट्रोल होत आहेत, त्यामुळे संतापलेल्या या व्यावसायिकानं आपल्या रेस्टॉरंट बाहेर जन्म प्रमाणपत्राचा मोठा बॅनरच लावलेला आहे। मी महाराष्ट्राचा आहे, माझा जन्म चंद्रपुरात झालाय असं सांगण्याची वेळ या व्यावसायिकावर आली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राजू शेट्टींच्या नेतृत्वातील जयंत पाटील यांच्या कारखान्यासमोर सुरू असलेलं ठिय्या आंदोलन तात्पुरतं स्थगित केलंय। मागण्या मान्य न केल्यास 10 डिसेंबरला पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग बंद करू असा इशारा राजू शेट्टींनी दिलाय। सलग दुसऱ्या दिवशी कोल्हापूर महानगरपालिकेची परिवहन सेवा बंद आहे। परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काल अचानक संप सुरू केला, त्यामुळे शहरातील 42 मार्गांवरील बस सेवा ठप्प आहे। रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करावा, महागाई भत्ता वाढवून द्यावा या मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय, मात्र यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत।
साताऱ्यातील माण तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका बसलाय। खडकी तुपेवाडी भागात ज्वारी पिकाचं नुकसान झालंय। पिकं पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत। पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। धुळ्यात कापसाला चांगला दर मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत। हंगामात कमी पाऊस झाल्यानं पिकाला चांगला उतारा मिळत नाहीये। त्यातच अवकाळी पावसामुळे कापसाचं मोठं नुकसान झालंय। सरकारनं कापसाला चांगला दर द्यावा अशी मागणी शेतकरी करतायत। नंदुरबारमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा फटका मिरची पिकाला बसलाय। सुकवायला ठेवलेली हजारो क्विंटल मिरची अवकाळी पावसामुळे खराब झाली आहे। ओल्या मिरचीचा वापर करता येणार नसल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। अवकाळी पावसामुळे 50% मिरचीचं नुकसान झालंय। ठाण्यात कारल्याच्या दरात गेल्या 2 दिवसात 10 रुपयांनी वाढ झाली। 25 रुपये प्रति किलो कारल्याचा दर आता 35 रुपयांवर गेलाय। अवकाळी पावसामुळे कारल्याची आवक कमी झाली आहे, त्यामुळे कारल्याच्या दरात वाढ झाली आहे। वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे वातावरणात अचानक बदल झालाय, त्यामुळे वाशिमकरांचं आरोग्य धोक्यात आलंय। सकाळी धुकं, दुपारी ऊन म्हणजेच उकाडा आणि रात्री पाऊस असा वातावरणात बदल होतोय, त्यामुळे विषाणू आणि संसर्गजन्य आजारांचा धोका वाढलाय। सर्दी, खोकला, ताप या रुग्णसंख्येत वाढ होतीये। राज्यात थंडीला सुरुवात झाल्यामुळे पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीला थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार पोशाख परिधान करण्यात आला। आज पहाटेच्या महापूजेनंतर देवाला थंडी वाजू नये म्हणून विठोबाच्या कानावर कानपट्टी बांधण्यात आली। अंगावर केशरी काश्मीरी उबदार शाल पांघरण्यात आली, तर रुक्मिणी मातेच्या पोशाखावरही उबदार शाल पांघरण्यात आली। अकोलेकरांनी आज पहाटे गुलाबी थंडी आणि दाट धुकं असं मनमोहक वातावरण अनुभवलं। पावसामुळे वातावरणात गारवा वाढलाय। जिल्ह्यात थंडीची तीव्रता वाढतीये, तापमानात घट होतीये। सध्या तापमान 20.5 अंशांवर आलंय। जिल्ह्यात पहाटे सगळीकडे धुक्याची चादर पसरलेली दिसली। कल्याण शहरात सकाळी दाट धुक्याची चादर पसरली होती, यामुळे इमारती आणि रस्ते धुक्यात हरवून गेले होते। दृश्यमानताही कमी झालेली होती। जम्मू काश्मीरच्या बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली। गुलमर्गसह दूधपथरी भागात पर्यटक स्नोफॉल आणि स्नो रायडिंगचा आनंद घेत आहेत। जमिनीवरच्या स्वर्गाचा आनंद घेत असल्याची भावना पर्यटक व्यक्त करतायत। जम्मू काश्मीरच्या भाडेरवा भागात गेल्या काही दिवसांपासून जोरदार हिमवृष्टी सुरू आहे। अशापट्टी, सेवुझार, चत्तरगाला आणि गुलदाना पर्वतरांगांवर बर्फाची चादर पसरली। निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। जम्मू काश्मीरच्या गंदेरबालमध्ये बर्फवृष्टी सुरूच आहे। सततच्या हिमवृष्टीमुळे सोनमर्ग हिल स्टेशनचा भाग पांढरा शुभ्र झालाय। रस्त्यावर 8 ते 9 इंच बर्फाचा खच तयार झालाय। प्रशासनाकडून बर्फ हटवण्याचं काम सुरू आहे। प्रदूषणामुळे आळंदीत इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली आहे। येत्या 9 तारखेला आळंदीत कार्तिकी वारीचा सोहळा आहे, तर 12 डिसेंबरला संजीवन समाधी सोहळा आहे। या सोहळ्यासाठी राज्यभरातील वारकरी आळंदीत दाखल होत आहेत। अशावेळी इंद्रायणी स्नानाचा सोहळाही असतो, मात्र नदीपात्रात रासायनिक पाणी सोडल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। बदलापूर रेल्वे स्थानकावरील होम प्लॅटफॉर्मच्या कामाला वेग आलाय। सध्या होम प्लॅटफॉर्मवर शेड टाकण्याचं आणि प्रवाशांच्या बसण्याची सुविधा करण्याचं काम सुरू आहे। कामाचा वेग पाहता नवीन वर्षात लवकरच प्रवाशांना होम प्लॅटफॉर्म वापरता येईल अशी चिन्हे दिसतात। मुंबईत नोव्हेंबरमध्ये घर खरेदीचा आकडा 10,000च्या आसपास घुटमळतोय। नोव्हेंबरमध्ये 9,736 घरांची विक्री झाली आहे, ज्यात राज्य सरकारला मुद्रांक शुल्कापोटी 712 कोटींचा महसूल मिळाला। नोव्हेंबर महिन्यात जीएसटी संकलनात 15% वाढ झाली आहे। हे संकलन आता 1,68,00,000 पोहोचले। 1,50,00,000चा जीएसटीचा टप्पा ओलांडण्याची गेल्या 6 वर्षातली ही 9वी वेळ आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं मध्य रेल्वे 12 उपनगरीय विशेष गाड्या चालवणार आहे। 5 डिसेंबरपासून परळ ते कल्याण आणि कुर्ला ते पनवेल या स्थानकांदरम्यान या उपनगरीय विशेष गाड्या चालवण्यात येतील। या उपनगरीय विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबतील। मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात लिव्हर ट्रान्सप्लांट विभाग सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली। यासाठी 4,30,00,000 रुपये मंजूर करण्यात आले, त्यामुळे लवकरच रुग्णांना लिव्हर ट्रान्सप्लांटची सुविधा स्वस्त दरात मिळणार आहे। नव्या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे। केंद्र सरकार नवीन वर्षात आपल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची भेट देऊ शकतं। निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकार महागाई भत्ता 50% वाढवणार अशी चर्चा आहे।
देशातील आयआयटींमध्ये नोकरीसाठी कॅम्पस प्लेसमेंटला सुरुवात झाली आहे। आयआयटी मुंबईत यंदा 200 विद्यार्थ्यांना मुलाखतीपूर्वीच नोकरीचे प्रस्ताव कंपन्यांनी दिलेत। यंदा 350हून अधिक कंपन्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सहभागी होतील असा अंदाज आहे। यवतमाळच्या टाकरखेडात अवैध खुलेआम कोंबडी बाजार भरवला जातो। या बाजारात कोंबड्यांच्या झुंजीवर लाखो रुपयांचा जुगार खेळला जातोय। वणी, मारेगाव, शिरपूर, मुकुटबन या भागातही अशाच झुंजी लावल्या जात असल्याची तक्रार नागरिक करतायत। या प्रकाराकडे पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांचा। यवतमाळमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मुख्यमंत्र्यांकडे शेतकऱ्यांना गांजा लागवडीची परवानगी द्या अशी मागणी केली। शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठीच गांजा लागवड फायदेशीर ठरेल असा दावा या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पत्रात करण्यात आलाय। तसं निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलंय। लासलगाव रेल्वे गेटवर वाहनांच्या रांगा लागल्या असतानाच अचानक रेल्वे रुळावर ट्रक बंद पडला। त्याचवेळी एक सुपरफास्ट एक्सप्रेस येण्याची वेळ झाली होती, मात्र त्यामुळे या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला। बंद पडलेला ट्रक बाजूला करण्यासाठी रेल्वे पोलीस आणि कर्मचाऱ्यांची मोठी दमछाक झाली। अखेर ट्रकला धक्का देत ट्रक बाजूला करण्यात आला आणि त्यावेळी सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मोकाट जनावरं सर्रास फिरतात। कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजस्तंभाच्या शेजारी मोठ्या प्रमाणात गवत उगवलंय। हे गवत खाण्यासाठी जनावरं मैदानात येतात। गवत काढण्याकडे कार्यालय कर्मचाऱ्यांचं दुर्लक्ष होत आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील 50 मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करण्यात आलाय। राजापूरच्या अडिवरे इथल्या महाकाली आणि कशेळे इथल्या कणकादित्य मंदिराबाहेर ड्रेस कोड बाबत फलक लावण्यात आले। त्यामुळे मंदिर प्रवेश करताना कपड्यांसंदर्भात काही नियम भाविकांना पाळावे लागणार आहेत। पंढरपुरातील सांगोला शहरात साथीचे आजार वाढले। शहरातील अस्वच्छतेमुळे डासांचं प्रमाण वाढलंय। शहरात डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरियाचे रुग्ण वाढत असल्यानंच या ठिकाणी फवारणीची मागणी नागरिकांनी केली आहे। अमरावतीत उद्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांचं व्याख्यान होणार आहे। मात्र या व्याख्यान सभेला हिंदू महासभेनं विरोध केलाय। हिंदूंच्या भावना दुखावतात असा आरोप करत ही सभा रद्द करावी अशी मागणी करण्यात आली। मानव यांना वादग्रस्त वक्तव्य न करण्याची समज द्यावी अशी मागणी ही हिंदू महासभेनं केली आहे। मध्य प्रदेशातील सागर या जिल्ह्यात एका झोपलेल्या व्यक्ती शेजारी भला मोठा नाग उशीखाली शिरल्याची घटना घडली। पत्नीच्या हे लक्षात येताच तिनं आरडाओरडा केला, मात्र तरीही पतीला जाग न आल्यानं तिनं सरळ पतीचे पाय ओढत त्याला बाजूला केलं। त्यानंतर सर्पमित्राला बोलावून या नागाला पकडण्यात आलं। अकलूजमधल्या तब्बल 45 वर्षांची परंपरा असलेल्या त्रिमूर्ती केसरी स्पर्धेच्या अंतिम लढतीत दिल्लीचा मल्ल सुमित मलिक विजेता ठरला। महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब, हरियाणा इथल्या नामांकित मल्लांसह 723 मल्ल स्पर्धेत सहभागी झाले होते। सुमित मलिक आणि विकी हुड्डा यांच्या खुल्या गटातील लढतीत मलिकनं त्रिमूर्ती केसरी किताब जिंकला। सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास।